मागील भागात प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवायला हात पुढे करतो, पण तसाच हात तो मागे घेतो. तिच्या पोटाजवळ त्याने मिठी मारली. मिठी मारताना तिला त्रास होणार नाही याची काळजी त्याने घेतली. जाताना तो तिला नीट भेटला पण नव्हता. तिच्या पोटाजवळ चेहरा घुसळत, "सॉरी बायको. माझ्यामुळे तुला त्रास झाला. सॉरी बायको. लग्न झाल्यापासून मी तुझ्यावर कधी ओरडलो, तुझ्यावर बऱ्याचदा जबरदस्ती पण केली. पण तू काहीही न बोलता सगळं काही सहन करत राहिली. खूप खूप चुकलो बायको मी. मला माहिती नाही तुझ्या सॉरीचं मी हकदार आहे की नाही. पण आज मी मनापासून तुझी माफी मागतो बायको." तो बोलत असताना आज हळवा झाला होता, पण काव्या तर झोपलेली होती. "पण बायको, आजपासून तू जे म्हणशील ते मी ऐकेल. तुला कधीच त्रास देणार नाही. तुला मला जपायचं आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायचे आहे. तुला हॅपी बघायचं आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ मला द्यायची आहे." सिद्धार्थ रडत रडत बोलत होता. त्याला वाटत होते काव्याने आताच उठून त्याच्यासोबत बोलावे. "बायको, तू जर मला थोड्या वेळासाठी दिसली नाहीस तरी माझा जीव कासावीस होतो आणि मी तर तुला कायम सोडून जायचा विचार करत होतो. तिथे जायला निघालं होतं खरं, पण तिथे जाऊन तुझ्याशिवाय कसा राहणार होतो." तो तिच्या हातावर किस करत बोलत होता. "पण आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये काव्या. तुझ्याजवळच राहणार आहे." बराच वेळ सिद्धार्थ तिचा हात पकडून बोलत होता. काव्याला मात्र घोड्यांनी झोप लागली होती. बराच वेळ तिच्याशी बोलत बोलत तसाच झोपून गेला. सिद्धार्थने तर त्याचे प्रेम व्यक्त केले होते. आता पुढे रात्री काव्याशी बोलत बोलत सिद्धार्थचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. सकाळी सकाळी सिद्धार्थला लवकरच जाग येते. तो काव्याकडे पाहतो तर काव्य अजून पण शांत झोपलेली असते. तो हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो. "बायको, काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. तुझ्यासाठी मी बाहेर गेलो नाही, तुझ्याजवळ आलो. पण तू आहे की उठतच नाहीये. बायको, उठ ना एकदा, मला तुझ्याशी बोलायचं आहे." सिद्धार्थ हळूहळू काव्याशी बोलत होता. "बरं, मी फ्रेश होऊन आलो. तोपर्यंत तू उठ, मग आपण खूप गप्पा करूया." तो पुन्हा तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन काव्याजवळ जाणार की त्याचा मोबाईल वाजतो. पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला होता. काव्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पाठवलेल्या ॲड्रेसला भेटायला या. तो मेसेज बघून सिद्धार्थला कळतच नव्हते काव्याबद्दल मला कोण काय सांगणार आहे. तो विद्यासागरला फोन करून त्या मेसेजबद्दल सांगतो. "मला लवकरात लवकर सांगा, तो नंबर कोणाचा आहे?" "येस सर." एवढं बोलून कॉल कट होतो. विद्यासागर कामाला लागले होते. काहीही करून त्यांना त्या नंबरची माहिती लवकरात लवकर काढून सिद्धार्थला द्यायची होती. कारण सिद्धार्थ असा डायरेक्टर तिथे जाणार नव्हता. सगळं काही माहिती करूनच तो तिथे जाणार होता. काहीतरी विचार करून सिद्धार्थ पुन्हा काव्याजवळ आला. आताही तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत होता. तोच, "आई, साहिल हॉस्पिटलला आलेत. सिद्धार्थ, तू घरी जाऊन फ्रेश हो. आम्ही आहोत इथे." सिद्धार्थला घरी जायचे नव्हते, पण आईने त्याला घरी पाठवले म्हणून तो घरी जायला निघाला. तो जाताच काव्याने डोळे किलकिले करून उठायचा प्रयत्न करत होती. पण गोळ्या खूपच पॉवरच्या असल्यामुळे ती पुन्हा डोळे मिटून झोपते. डॉक्टर येऊन तिला चेक करून जातात. "डॉक्टर, काही काळजी करण्याचे कारण नाही ना? रिलॅक्स मिस्टर साहिल जहांगीर. ते हाय पॉवरचे डोस असल्यामुळे त्यांना झोप लागत आहे आणि त्यांना आरामाची खूप गरज होती म्हणून हाय पॉवर डोस त्यांना दिले होते. त्या डोसची पॉवर जशी जशी कमी होईल तेव्हा त्या उठतील." "ओके, थँक्यू डॉक्टर." इकडे विद्यासागर ते ॲड्रेसला पोचले होते. तिथे एक छोटे घर होते. ते दरवाजा वाजवतात. एक 60च्या आसपास वय असणारी व्यक्ती दरवाजा ओपन करते. विद्यासागर एकमेकांकडे गोंधळून पाहत होते. त्यांच्यासोबत काय बोलावे त्यांना कळत नव्हते की एक मुलगी कोण आलाय पाहायला म्हणून बाहेर येते. त्या मुलीकडे पाहत विद्यासागर तिला मेसेज दाखवतात.
ती मुलगी तो मेसेज पाहत म्हणते, हो, हा मेसेज मीच त्यांना पाठवला होता. पण सरांचा नंबर तुम्हाला कसा मिळाला? होता माझ्याकडे त्यांचा नंबर. ती बोलताच विद्यासागर पुन्हा आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. बरं, त्यांच्यासोबत काय काम होते? काम तर खूप महत्त्वाचे आहे, पण मी फक्त त्यांना सांगेल. ते दोघं काहीतरी विचार करून सिद्धार्थला फोन लावतात. सिद्धार्थ हॉस्पिटलला निघायच्या तयारीत होता. त्याचा फोन बघून तो पटकन फोन उचलतो. सर, तुम्ही सांगितलेल्या ॲड्रेसला आम्ही आलो आहे. तिथे एक 60 वय असणाऱ्या आजी आणि काव्या वहिनीच्या वयाची एक मुलगी आहेत. त्या मुलीनेच तुम्हाला मेसेज केला असे ती म्हटली. आम्ही तिला विचारले, पण सरांचा नंबर तुझ्याकडे कसा? तर होता म्हणे माझ्याकडे त्यांचा नंबर आणि त्या मुलीला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. सिद्धार्थ कपाळावर अंगठा फिरवत, कोण मुलगी असेल ही? माझा नंबर तिच्याकडे कसा? आणि एवढंच नाही तर मलाच तिला काय सांगायचे असेल? तो काहीतरी विचार करून विद्यासागरला पुन्हा फोन करून सांगतो, त्या दोघांना आपल्या फ्लॅटला घेऊन या. त्या नाही म्हटल्या तर मला व्हिडिओ कॉल करा, मी बोलतो त्यांच्यासोबत. ओके सर, एवढं बोलून ते कॉल कट करतात. सिद्धार्थ एरझाऱ्या मारत विचार करत असतो, कोण असेल ती मुलगी आणि तिला मला काव्याबद्दल काय सांगायचे असेल? इकडे विद्यासागर त्या मुलीला सांगतात, ते तुम्हाला सिद्धार्थ सरांनी आमच्यासोबत यायला सांगितले. चला तुम्ही. आम्ही असे कसे येऊ तुमच्यासोबत? ती मुलगी विचारते. तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे ना? थांब, मी सरांना व्हिडिओ कॉल करतो, मग तर विश्वास ठेवशील ना? ती मुलगी काहीही बोलत नाही. विद्यासागर पटकन सिद्धार्थला व्हिडिओ कॉल करतात. पलीकडून सिद्धार्थ पटकन फोन उचलतो. ते दोघं त्या मुलीच्या समोर फोन पकडतात. पलीकडून सिद्धार्थ बोलतो, मी सिद्धार्थ जहांगीर. ते दोघं माझे बॉडीगार्ड आहेत. मीच त्यांना तिथे पाठवले आहे आणि तुला मला भेटायचं असेल तर त्यांच्यासोबत ये. ती मुलगी फक्त हो म्हणून मान हलवते. विद्यासागर, तिला घेऊन आपल्या फ्लॅटला जा, मी पण पोहोचतो तिकडे. येस सर, एवढं बोलून ते कॉल कट करतात. ती मुलगी आणि तिच्यासोबत असलेली वयस्कर बाई विद्यासागरसोबत जातात. इकडे सिद्धार्थ पण त्याच्या फ्लॅटला जायला निघतो. विद्यासागर त्या दोघींना घेऊन फ्लॅटला पोहोचतात. आत येताच त्यांना पाणी आणि खायला देतात. सिद्धार्थला यायला अर्धा पाऊण तास होता. इकडे गाडी चालवत असताना सिद्धार्थच्या मनात बरेच विचार चालू असतात. त्या मुलीला मी काव्याच्या गावाला पाहिले होते, पण तिला काव्याबद्दल मला काय सांगायचे असेल? विचार करत त्यांची गाडी सोसायटीजवळ पोहोचली. ती गाडी पार्क करून खाली उतरला आणि झपझप पावले टाकत त्याच्या फ्लॅटला आला. समोर विद्यासागर उभे होते आणि त्या दोन्ही खाली बसलेल्या होत्या. सिद्धार्थ त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला तर त्या दोन्ही घाबरून उभ्या राहिल्या. त्यांना एवढं घाबरलेलं बघून सिद्धार्थ हळू आवाजात, प्लीज घाबरू नका, मीच सिद्धार्थ जहांगीर आहे. ते तुम्हाला मला काव्याबद्दल काहीतरी सांगायचे होते. काव्या नाव ऐकताच त्या मुलीचे हातपाय थरथर कापायला लागतात. त्या मुलीला अचानक काय झाले हे कळत नव्हते. तिच्या शेजारी उभी असलेली तिची आजी सिद्धार्थसमोर हात जोडत, साहेब, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण माझी नात अशा अवस्थेत तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. तिला 1 दिवस द्या, मी तिला समजावते. हो हो, ठीक आहे. सिद्धार्थ विद्यासागरकडे पाहत, ते लेडीज डॉक्टरांना बोलवा. येस सर. हे बघा, तुम्ही आज जाऊन आराम करा, आपण उद्या बोलू, तुम्ही काळजी घ्या. विद्यासागर, त्यांना आत बेडरूममध्ये सोडा. हो सर. विद्यासागर त्या दोघांना आत घेऊन येतात. तुम्ही इथे आराम करा आणि ते बाहेर येतात. विद्यासागर, तुम्ही इथेच थांबा, त्यांना काय हवं नको ते बघा आणि त्या मुलीसाठी लेडीज डॉक्टर बोलवा. ओके सर, उद्या सकाळी येतो मी. ओके सर. सिद्धार्थ निघून जातो. त्याच्या मनात अजून पण वादळ चालू होते. तो सागरला फोन करून त्या नंबरची सगळी माहिती काढायला सांगतो. आता सगळे विचार बाजूला ठेवून तो काव्याचा विचार करतो. तो सायलीला कॉल करतो. हा भाई, सायली, काव्या कशी आहे? भाई, वहिनी ठीक आहे, नाश्ता करत आहे, ती खाते आहे. हे ऐकून सिद्धार्थला बरं वाटले. मी येतोय काव्या तिकडे. भाई, ती इकडे नको येऊस,
डॉक्टर वहिनीला डिस्चार्ज देत आहे. आम्ही 10 मिनिटांनी वहिनीला घेऊन घरी निघतोय. ओके, मी घरीच जातो. मग हो हो बाई. सिद्धार्थचा फ्लॅट बंगलोपासून लांब होता. त्यात त्याला आता ट्रॅफिक पण लागणार होती. इकडे घरातील सगळे काव्याला घेऊन घरी निघाले होते. काव्य सगळ्यांशी बोलत होती, पण ती नाराज होती. कारण ती समजत होती सिद्धार्थ तिला सोडून बाहेर निघून गेले. आता त्या बंगलोमध्ये जाऊन ती एकटी काय करणार? बाहेर हॅपी असणारी काव्या आतून दुःखी होती. गाडीत शांतच बसून होती. घरातील पण तिच्यासमोर सिद्धार्थचा विषय काढत नाही. ते सगळे बंगलोला पोहोचतात. एक एक करून सगळे खाली उतरतात. सायली आणि रोशनी काव्याच्या आजूबाजूला उभ्या होत्या. तिचे हात पकडून त्या तिला आत घेऊन जात असतात. दरवाजाजवळ येताच तर आई काव्याची पूजा करून तिला आत ये सांगतात. आपण सगळे देवघरात जाऊन देवाला नमस्कार करूया. ते सगळे देवघरात जाऊन नमस्कार करतात असतात. नेमका तेव्हा सिद्धार्थ घरी पोहोचतो. त्याला तर असे झाले होते कधी तो काव्याला पाहतोय म्हणून. सगळे हात जोडून नमस्कार करत होते की सिद्धार्थ पण तिथे येतो. तो सायलीला हात लावतो. तशी सायली हसतच बाजूला होते आणि सिद्धार्थ काव्याच्या शेजारी उभा राहतो. मन भरून तिच्याकडे पाहतो. काव्या हात जोडून डोळे मिटून नमस्कार करत असते. सिद्धार्थ खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. तिला पाहून तो पण हात जोडून नमस्कार करत देवाचे आभार मानत असतो. योग्य वेळी तू मला बाहेर जाण्यापासून थांबवले. सिद्धार्थ आणि काव्यासोबतच डोळे उघडतात. सिद्धार्थ तर तिच्याकडे पाहत असतो, पण काव्या मात्र विचारात हरवलेली असते. तोच आई कापूर लावून सगळ्यांना आरती देत असतात. एक एक करून सगळे आरती घेतात. अजून पण काव्याने सिद्धार्थकडे पाहिले नव्हते. आई काव्याकडे पाहत, जा बाळा, जाऊन आराम कर. ती हो म्हणून मान हलवते आणि वळणार की समोर सिद्धार्थला धडकते. सिद्धार्थ पटकन काव्याला पकडतो. त्याचा स्पर्श होताच काव्य त्याच्याकडे पाहते आणि तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात. तिला विश्वासच बसत नाही की समोर सिद्धार्थ आहे. हे स्वप्न तर नाही ना, असेही तिला वाटून जाते. तिला खूप आनंद होतो. एवढा की आनंदाश्रू तिच्या डोळ्यात येतात. आनंदाच्या भरात तिला बोलताही येत नाही. ती भरलेल्या डोळ्यांनी सिद्धार्थला जणू डोळ्यात साठवून घ्यायचा प्रयत्न करत असते. सिद्धार्थ तिला सरळ उभं करतो. काव्य तर आनंदाच्या भरात त्याच्या हाताला, गालाला, पूर्ण अंगाला हात लावून चेक करत असते. खरंच सिद्धार्थ आहे की स्वप्न आहे? त्याला स्पर्श करूनही सिद्धार्थ तिथेच होता. म्हणजे हे खरंच माझ्यासमोर आहे हे स्वप्न नाही आहे, ती बोलत असते. घरातील सगळे पण खूप प्रेमाने त्या दोघांकडे पाहत होते. आईला पण खूप आनंद होत होता. सिद्धार्थने त्यांना सांगितले होते तो बाहेर जाणार नाही म्हणून. तो खरंच त्याच्या निर्णयावर ठाम राहणार होता का, ही येणारी वेळच सांगणार होती. कदाचित तो काव्याला सोडून गेला नसता तर काव्याची अशी अवस्था नसती झाली. तोच माई बोलतात. काव्या बाळा. तसे ते दोघं भानावर येतात. माई काव्याजवळ येतात. तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, बाळा तू ठीक तर आहेस ना? काव्या पण हो म्हणून मान हलवते. तिच्या डोक्याला बांधलेली पट्टी, तिचा उतरलेला चेहरा बघून माईंना वाईट वाटत होते. ती आई आणि माईचा हात पकडून, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय ना, त्यासाठी सॉरी. काव्या, तू का सॉरी बोलतेय? सॉरी तर दुसऱ्याने बोलायला हवे ना. आई मुद्दाम सिद्धार्थकडे पाहत बोलतात. बरं चल, किती वेळ काव्याला उभं राहू देणार आहात? तिला आराम करू द्या. आणि हो काव्या, तू जिना चढ उतार करू नकोस. काही दिवस तू खाली माझ्या नाहीतर सायली, रोशनी यांच्या रूममध्ये आराम कर. माई बोलतात. काव्या तर हो म्हणून मान हलवते. पण सिद्धार्थचा मात्र चेहरा पडतो. तो आल्यापासून काव्याजवळ होता, पण काव्या झोपलेली होती. तिला जाग आली तेव्हा तो बाहेर गेला होता आणि आता रूममध्ये जाऊन तिच्याशी बोलायचा विचार करत होताच की माईंनी तिला खालच्या रूममध्ये आराम करायला सांगितले. आता सगळ्यांच्या समोर तो तर काहीही बोलणार नव्हता की काव्या खाली नाही तर माझ्यासोबत आमच्या रूममध्येच आराम करेल म्हणून. मनात असून पण सिद्धार्थ शांत असतो. काहीही बोलत नाही. सायली काव्याला घेऊन तिच्या रूममध्ये जात होती की काव्याने एक नजर सिद्धार्थकडे पाहिले.
तो खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. काव्याने पटकन तिची नजर वळवली आणि आत निघून गेली. घरातील सगळे तिची खूप काळजी घेत होते. ते बघून काव्याच्या डोळ्यात पाणी येते. "वहिनी, काही लागले तर सांग, मी आलेच," एवढं बोलून सायली बाहेर निघून गेली. माई त्याच्या रूममध्ये होत्या. आई आणि सायली किचनमध्ये होत्या. रोशनी हॉलमध्ये बसून फोनवर बोलत होती. साहिल पण त्याच्या रूममध्ये जाऊन त्याच्या काम करत होता. आता सिद्धार्थ एकटाच सायलीच्या रूमकडे पाहत होता. हळूहळू त्याची पावले सायलीच्या रूमच्या दिशेला वळली. तो दरवाजाजवळ येऊन उभा राहिला. काव्या बेडला टेकून बसलेली होती. तिच्या मनात सिद्धार्थचे विचार चालू होते. हे तर गेले होते ना, मग इथे कसे? जाताना मला भेटलेही नाही, माझ्याकडे पाहिलेही नाही. याचा काव्याला आता राग येत होता. माझ्याशी बोलले नाही ना, मी पण नाही बोलणार त्यांच्याशी. काव्या मनातच बोलत चेहरा दुसरीकडे फिरवते आणि तिचे लक्ष दरवाजात उभे असलेल्या सिद्धार्थकडे जाते. सिद्धार्थ तर तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्याचे असे पाहणे तिला अस्वस्थ करत होते. काव्या, त्यांना बघू दे असे. तू त्यांच्याकडे पाहायचे नाहीये आणि ती चेहरा दुसरीकडे वाढवते. ती आपल्याकडे पाहत नाहीये याचे सिद्धार्थला वाईट वाटते. तो काहीही न बोलता तिथून ताडताड पावले टाकून त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे काव्याला राहावले जात नाही. ती दरवाजाकडे पाहते तर तिथे सिद्धार्थ नसतो. हे गेले का? यांना राग तर आला नसेल ना? आता काव्याला तिच्या वागण्याचे वाईट वाटत होते. उगाच त्यांना इग्नोर केले मी. रागावले असतील आता ते. आता काय करू मी? पण त्यांनी का रागवायला पाहिजे? रागवायला तर मी पाहिजे ना? मला सोडून जाताना त्यांनी विचार केला होता का माझा? मग मी का त्यांचा विचार करू? असं बोलत ती बेडवर आडवी होते. काव्या, तुला त्यांचा विचार करायचा नाहीये. ती एक दीर्घ श्वास घेऊन सिद्धार्थचे विचार करायचं बंद करते. पण राहून राहून तिच्या मनात सिद्धार्थचेच विचार येत होते. काय वाटते? काव्य सिद्धार्थला लवकरात लवकर माफ करेल का? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला पण आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.